नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत. आज आपण बीड तालुक्यातील पारगाव जप्ती या ठिकाणी आहोत. पारगाव जप्ती हे गाव सिंदफण्याच्या काठावर आहे आणि हिरापूर आणि पारगाव फक्त सिंदफणामध्ये आहे. पलीकडली बाँड्री ही गेवरा तालुक्यामध्ये येते आणि सिंदफणाची काही बाँड्री बीड तालुक्यामध्ये येते. आणि या ठिकाणी अश्वरूढ असा महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला. प्रकारचं आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा ठिकाणी अत्यंत म्हणजे चांगल्या प्रकारचं वातावरण आणि आनंदमय वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. आपण पाहतो या ठिकाणी अश्वरूढ या पुतळा बसवण्यात आलेला आहे. हा नॅशनल हायवे 52 आहे आणि 52च्या शेजारी एक पारगाव जप्ती नावाचं या ठिकाणी गाव आहे. सिंदफण्याच्या काठावरलं हे गाव आहे. जवळपास या बसवण्यात आलेला आहे. जवळपास त्या गावातील 11 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांचा जामीन देखील या ठिकाणी झालेला आहे. आपण पाहत आहोत कशा प्रकारे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. पाठीमागं तुकाराम महाराजांचं या ठिकाणी भव्यदिव्य असं मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये भव्यदिव्य असं अश्वरूढ पुतळ्याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. आणि समोरच आपण पाहत आहोत नॅशनल हायवे 52 हा बीड गेवराई नॅशनल हायवे आहे. आणि या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण केल्यामुळे या ठिकाणी परिसरामध्ये अत्यंत असं आनंदमय वातावरण झालेलं आपण पाहत आहोत. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, आमचे कॅमेरामॅन शेख खाजाबाई. धन्यवाद.